नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलेल्या, त्यापैकी सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅशियस स्टेट आणि त्यांच्या प्रॉपर्टीज, शेप, व्हॉल्यूम, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, एक्झाम्पल्स आपण पाहिलेले. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड इट्स मेजरमेंट. ओके, त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी पाहिली, केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या वेगवेगळ्या. ओके, त्यानंतर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज मध्ये क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज. मग कोणकोणत्या क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत? मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टाइम. युनिट्स आर एक्सप्रेस विथ नंबर अँड युनिट. ओके, मग इथे काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले. 1 kg, 1 हा नंबर आहे आणि kg हे युनिट आहे. ओके, त्यानंतर स्टँडर्ड, युनिव्हर्सली एक्सेप्टेड अँड रिप्रोड्युसिबल युनिट्सला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड्स. सिस्टीम्स कोणत्या आहेत? सीजीएस सिस्टीम आहे, ओके, एफपीएस सिस्टीम आहे आणि एमके सिस्टीम आहे. एसआय युनिट जे आहे ते 1960 इंटरनॅशनल एसआय सिस्टीम इंटरनॅशनल आहे. ओके, इंटरनॅशनल सिस्टीम 1960 मध्ये एस्टॅब्लिश झाली, अस्तित्वात आली. मग 7 बेस युनिट्स आहेत. मग ते 7 बेस युनिट्स काय आहेत? लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. आता हा चार्ट जो आहे तो आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे आणि तो चार्ट, त्या चार्टमध्ये ज्या काही बेसिक फिजिकल क्वांटिटी आहेत किंवा 7 बेस फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. मग त्या जरा डिटेलमध्ये आपण पाहूया की त्याचे रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं. पाहिजे बेस फिजिकल क्वांटिटी. मग फर्स्ट क्वांटिटी काय आहे? लेंथ. लेंथचा सिम्बॉल आपण काय यूज करतो? स्मॉल एन. नेम काय आहे एसआय युनिटचं? मीटर. आणि सिम्बॉल त्या एसआय युनिटला सिम्बॉल काय आहे? मीटर. म्हणजे जी लेंथ, मग हा जी काही क्वांटिटी आहे त्याच्यासाठी आपण सिम्बॉल यूज करतो एल. नेम ऑफ एसआय युनिट काय आहे? मीटर. आणि सिम्बॉल फॉर एसआय युनिट काय आहे? एम. सेकंड बेस क्वांटिटी जी आहे ती आहे मास. मग मासचा सिम्बॉल काय यूज करतो आपण? एम. ओके, नेम ऑफ एसआय युनिट आहे किलोग्राम आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय यूज करतो? केजी. थर्ड जे बेस युनिट आहे ते आहे टाइम आणि टाइम साठी सिम्बॉल काय यूज करतो आपण? टी. इथे टी आहे ना, स्मॉल टी. नेम ऑफ एसआय युनिट काय आहे? सेकंड. आणि आपण ते एसआय युनिट साठी काय यूज करतो? सिम्बॉल एस, स्मॉल एस यूज करतो. नेक्स्ट, फोर्थ, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट साठी आपण सिम्बॉल काय यूज करतो? आय. आणि नेम काय आहे? एम्पियर. त्या एसआय युनिटचं नेम काय आहे? एम्पियर. आणि या एम्पियर साठी सिम्बॉल काय बेटा? कॅपिटल ए. ओके, नेक्स्ट, थर्मोडायनेमिक टेम्परेचर. ही फिफ्थ बेस क्वांटिटी आहे. थर्मोडायनेमिक टेम्परेचर साठी सिम्बॉल, त्या क्वांटिटीचा सिम्बॉल काय आहे? कॅपिटल टी. याच्यासाठी नेम काय यूज करतो आपण एसआय युनिटचं? केल्विन. आणि सिम्बॉल काय यूज करतो? कॅपिटल के. नेक्स्ट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हा 6 बेस क्वांटिटी आहे आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय आहे? एन. हा एन खूप इम्पॉर्टंट आहे केमिस्ट्रीमध्ये. नंबर ऑफ मोल्स. नेम ऑफ एसआय युनिट काय बेटा? मोल. आणि सिम्बॉल काय आहे एसआय युनिटचं? MOL. पहा इथे इथे ई नाही आहे, इथे ई नाही आहे, मोल, हे लक्षात ठेवा. MOL. ओके, आणि फायनल 7th जी बेस क्वांटिटी आहे त्याचं ल्युमिनस इंटेन्सिटी हे बेस क्वांटिटी आहे. त्याचा सिम्बॉल आहे आय आणि इथे व्ही. ओके, आणि नेम ऑफ एसआय युनिट आहे कॅन्डेला. या सिम्बॉल यूज करतो आपण त्याच्यासाठी CD. पुन्हा एकदा पहा, लेंथ स्मॉल एन, मीटर स्मॉल एन, मास स्मॉल एन. हे सर्व इटॅलिक आहेत. इटॅलिक म्हणजे असे तिरपे. नेम काय आहे? किलोग्रॅम. आणि केजी हे काय आहे? सिम्बॉल. कशाचं? मास साठी आपण जो नेम वापरतो किलोग्रॅम, हे जे युनिट वापरतो एसआय युनिट, त्याचं इथे सिम्बॉल आहे केजी. टाइम,
त्याचा सिम्बॉल, क्वांटिटीसाठी सिम्बॉल काय आहे? स्मॉल टी. ते कोणत्या एसआय युनिटमध्ये मेजर केलं जातं? सेकंड. आणि सेकंडचा सिम्बॉल काय आहे? स्मॉल एस. इलेक्ट्रिक करंटसाठी सिम्बॉल काय आहे? कॅपिटल आय. त्याच्यासाठी नेम काय आहे एसआय युनिटचं? अँपियर. आणि अँपियरचा सिम्बॉल काय यूज करतो आपण? कॅपिटल ई. त्यानंतर थर्मोडायनिक टेम्परेचर फिफ्थ बेस क्वांटिटी आहे. त्याच्यासाठी काय आहे सिम्बॉल? त्या क्वांटिटीसाठी कॅपिटल टी. त्याचं एसआय युनिट काय आहे? केल्विन. आणि त्या युनिटसाठी सिम्बॉल काय यूज करतो आपण? कॅपिटल के. नेक्स्ट, सिक्स्थ, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. खूप इम्पॉर्टंट. अमाऊंट ऑफ सबस्टन्स केमिस्ट्रीमध्ये मोल कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, म्हणून मी वारंवार सांगतो तुम्हाला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, सिम्बॉल फॉर क्वांटिटी एन. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्या क्वांटिटीसाठी सिम्बॉल आपण काय यूज करतो? एन. त्याचा एसआय युनिटचा नेम काय आहे? मोल. आणि त्या एसआय युनिटसाठी सिम्बॉल काय यूज करतो आपण? MOL. ई नाही, महत्वाचा. नेक्स्ट, ल्युमिनस इंटेन्सिटी सेव्हन्थ फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय यूज करतो आपण? IV. नेम ऑफ एसआय युनिट काय आहे? कॅन्डेला. आणि इथे सिम्बॉल काय आहे एसआय युनिटचं? CD. ओके, ठीक आहे. मी नेक्स्ट स्लाइड वर जातोय, पहा. नेक्स्ट स्लाइड आहे, पहा, फिजिकल प्रॉपर्टीज इन डिटेल. मग फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी जी आपण पाहिलेली आहे ती आहे मास आणि वेट. आता केमिस्ट्रीमध्ये आपण नियर अबाउट मास आणि वेट सेमच घेतो, पण फिजिक्समध्ये तसं नाही आहे. मग फिजिक्समध्ये तुम्हाला माहित असेल का तसं नाही आहे. तर ते तो फॉर्म्युला जो आहे तो इथे आपण पाहणार आहोत. पाहूया, इथे लक्ष द्या. पहा, मास इनहेरंट आहे. इनहेरंट म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये ते अगोदरपासूनच प्रेझेंट असतं. वजन, वस्तुमान असं. कॉन्स्टंट आहे, फिक्स्ड, ते चेंज होत नाही. डू नॉट चेंज. ओके. मेजर्ड इन किलोग्रॅम. एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम. और ग्रॅम. ग्रॅम कधी लॅब मध्ये असताना आपण ग्रॅम घेतो. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके. वेट आता पाहूया. वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. इथे तो फॉर्म्युला येतो W इज इक्वल टू M इंटू G. मास जे आहे ते कॉन्स्टंट आहे. इट डज नॉट चेंज, बदलत नाही. पण वेट जे आहे इट कॅन चेंज, डू नॉट रिमेन कॉन्स्टंट. आता इथे मी नॉट कॉन्स्टंट असं लिहितो, नॉट कॉन्स्टंट वेट. मास. ओके, ठीक आहे, क्लिअर करतो मी सर्व. इथे बघा, W इज इक्वल टू mg. बरोबर. मास काय आहे? कॉन्स्टंट. W काय आहे? नॉट कॉन्स्टंट. कारण ते कशावर डिपेंड आहे? W ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन वर डिपेंड आहे. त्याला आपण म्हणतो G, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपण नियर अबाउट 9.8 मीटर पर सेकंड घेतो. ओके. मास ऑफ बॉडी इथे पुढे दिलेला आहे. कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी आहे? पहा, मास ऑफ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. म्हणजे क्वेश्चन जर आला की स्टेटमेंट वाईज क्वेश्चन मध्ये वेट इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन मास, मास इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन वेट, मग त्याच्यामध्ये कोणतं आन्सर करेक्ट असेल? मास ऑफ द बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. मॅटरसाठी मास ही वेटपेक्षा जास्त फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर केली जाते. लेंथ. ओके, इथे लेंथ कडे जाण्याच्या अगोदर मी इथे लिहितो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम असं आपण रिप्रेझेंट करतो. या 1000 ग्रॅमलाच आपण कसं रिप्रेझेंट करू? 10⁻³
आता मला सांगा की जर 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्रॅम असेल, म्हणजेच 10⁻³ ग्रॅम असेल, तर 1 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम? किती ग्रॅम येईल? 1 ग्रॅम इज इक्वल टू किती किलोग्रॅम येईल ते काढायचं असेल तर आपल्याला 1000 ने डिवाइड केलं पाहिजे या 1 ला. 0.001 किलोग्रॅम. 0.001 किलोग्रॅम म्हणजेच किती बेटा? इज इक्वल टू 10⁻³ किलोग्रॅम. हे जे कन्व्हर्जन आहे, हे कन्व्हर्जन आपल्याला न्यूमरिकल कॅल्क्युलेशन साठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला लेंथ. लेंथ जी आहे, आता सपोज हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे बी. ओके, आणि या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो? लेंथ. म्हणजे ए बी मधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपण काय यूज करतो? लेंथ. ओके, पहा आता इथे ॲटॉमिक रेडियस, हे केमिस्ट्रीच्या बाबतीत ॲटॉमिक रेडियस म्हणजे सपोज ए हा एक ॲटम आहे, बी हा एक ॲटम आहे, आणि त्या ए आणि बी ॲटमच्या मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय म्हणू? हे जे डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणू बॉन्ड लेंथ. पुढे आपण डिटेलमध्ये पाहू. आणि एका ॲटम साठी जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल तर त्याला आपण काय म्हणू? ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ. वेव्हलेंथचा सिम्बॉल आहे लॅम्बडा ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. फॉर एक्झाम्पल नॅनोमीटर. मग नॅनोमीटर साठी आपण काय यूज करतो? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. पिकोमीटर पहा, पिकोमीटर. पिकोमीटर साठी काय दिलेलं आहे? 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. आता हे जे लेंथ वाईज कन्व्हर्जन आहे ते कसं होतं ते आपण जरा एक ब्लँक स्लाइड मध्ये पाहू. मी इथे ब्लँक स्लाइड घेतो. ओके, कुठे गेली? हा, ठीक आहे. आता लक्ष द्या व्यवस्थित. पाहिजे 1 मीटर इज इक्वल टू 1 मीटर इज इक्वल टू काय आहे बेटा? 100 सेंटीमीटर. ओके, मग 1 मीटर पेक्षा मोठं युनिट काय? किलोमीटर. 1 किलोमीटर, किलोमीटर ओके इज इक्वल टू 1000 मीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. 1 मीटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे काय बेटा? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. ओके, जर इथे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आहे आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर आहे, तर मीटरचं मिलीमीटर मध्ये करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल? तर इथे मी लिहितो 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर. हे कळलं का तुम्हाला? पाहिजे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, पण 1 सेंटीमीटर म्हणजे किती बेटा? 10 मिलीमीटर. मग आपल्याला इथे असं मी इथे मीटरचं मिलीमीटर मध्ये करायचं आहे, तर 1 मीटर इज इक्वल टू काय होईल? 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर. ओके, आता 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. ओके, 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1000. अजून लहान काढतोय आपण. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1000 पिकोमीटर. असं मग इथपर्यंत आपण काढलेलं आहे. आता पिकोमीटर पर्यंत आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, मग 1 किलोमीटर इज इक्वल टू काय बेटा? 10⁻² इथे 3 मीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻².
सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके. 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर. म्हणजे 1 मीटरचं 1000 मिलीमीटर म्हणजे किती येईल? 10⁻³ मिलीमीटर. ओके. 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. म्हणजे इथे मी काय घेईन? 10⁻³ मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर. ओके. 1000 ते नॅनोमीटर. ओके. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1000 पिकोमीटर. 10⁻³ पिकोमीटर. पिकोमीटर पर्यंत आपल्या सिलेबस मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. ओके. हे झाले कन्वर्जन फॅक्टर्स. आता जर मला रिव्हर्स मध्ये जायचं असेल तर काय होईल तर ते पाहूया. जरा ते थोडस हायर लेवलचं आहे. मी इथे घेतो 1 पिकोमीटर इज इक्वल टू, ओके, मी इथूनच घेतो 1 पिकोमीटर इज इक्वल टू, पहा 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ पिकोमीटर आहे. मग 1 पिकोमीटर इज इक्वल टू काय येणार बेटा? 10⁻³ नॅनोमीटर. ओके. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻³ नॅनोमीटर. मग 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय येईल बेटा? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ मायक्रोमीटर. आता रिव्हर्स करतो आपण. हे स्मॉल आहेत, हे लार्ज क्वांटिटीज आहेत. म्हणजे स्मॉल टू लार्ज बघितलं आपण, लार्ज टू स्मॉल बघितलं. आता स्मॉल टू लार्ज पाहिजे. लार्ज आणि इथे स्मॉल आहे. किलोमीटर मोठं की मीटर मोठं? किलोमीटर मोठं. आता इथे स्मॉल आहे, पिकोमीटर लहान आहे नॅनोमीटर पेक्षा. ओके. नंतर पुढे 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर आहे. मग 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1 मायक्रोमीटर, इथे मी आहे, मायक्रोमीटर इज इक्वल टू काय? 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻³ मिलीमीटर. ओके. आता 1 मीटर इज इक्वल टू 10⁻³ मिलीमीटर. 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. आणि फायनली 1 मीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. 10⁻³ मीटर. ओके. आता आपल्याला काय दिलेलं ते पहा. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर दिलेला आहे. आणि 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻৯ मीटर दिलेला आहे. तर मीटर नंतर चेक करा. इथे पहा, मीटर नंतर चेक करा. 1 मीटर आहे ना, 1 मीटर इज इक्वल टू 10⁻³ 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. 1 मायक्रोमीटर, हे मायक्रोमीटर आहे, इज इक्वल टू 10⁻³ मिलीमीटर. राईट. आता जर आपल्याला इथे हे आत्ताच मागच्या स्लाइड मध्ये आपण हे बघितलेलं आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर आणि 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻৯ मीटर. या क्वांटिटी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि आपल्याला ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ, फिजिक्स मध्ये सुद्धा वेव्हलेंथ आहे. लाईट हा चॅप्टर असेल त्या चॅप्टर मध्ये किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन या चॅप्टर मध्ये फिजिक्सच्या या क्वांटिटीज आपल्याला यूज करायच्या. अजून एक फिजिक्स मध्ये क्वांटिटी यूज केली जाते, कन्वर्जन फॅक्टर यूज केलं जातं, अँगस्ट्रॉम युनिट. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू, ते पण देतो मी, 10⁻10 मीटर. हे जे आहे ते फिजिक्स मध्ये मोस्टली यूज होतं. केमिस्ट्री मध्ये पण यूज होऊ शकतं. काय होईल, कधी कधी फिजिक्स मध्ये मोस्टली अँगस्ट्रॉम युनिट मध्ये मेजर करतात, केमिस्ट्री मध्ये पिकोमीटर किंवा नॅनोमीटर या क्वांटिटी यूज होतात असं. ओके. मी हे क्लिअर करतोय, कारण हे क्लिअर केल्याशिवाय मी नेक्स्ट स्लाइड वर जाऊ शकत नाही असं. ओके, ठीक आहे. पहा, आज आपण काय पाहिलं ते रिवाइज करूया. मास आणि वेट. मास काय आहे? इनहेरंट आहे. इनहेरंट आहे म्हणजे फ्रॉम इनसाइड, कॉन्स्टंट, फिक्स, अगोदर पासून असलेला. ओके. हे पहा, इनहेरंट आहे, कॉन्स्टंट आहे,
कशामध्ये मेजर केलं जातं, एसआय युनिटमध्ये केजी मध्ये मेजर केलं जातं आणि लॅबोरेटरीमध्ये आपण ग्रॅम यूज करतो. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. 1 ग्रॅम इज इक्वल टू काय बेटा, 10⁻³ किलोग्रॅम. वेट, मास इंटू W इज इक्वल टू M इंटू G. मग हे M काय आहे, कॉन्स्टंट, आणि हे काय आहे, नॉट कॉन्स्टंट. का नॉट कॉन्स्टंट? वाय इट इज नॉट कॉन्स्टंट? बिकॉज इट डिपेंड्स अपॉन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. व्हेरीज विथ लोकेशन, लोकेशन नुसार काय होतं, चेंज होतं. काय व्हेरीज विथ लोकेशन, काय चेंज होतं, तर W चेंज होतो. ओके, ठीक आहे. मास ऑफ बॉडीज, मास हे काय आहे, मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. कशाची, मॅटरची. मास इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. लेंथ, आताच आपण बघितले ना, ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेव्हलेंथ, हे सर्व कशामध्ये मेजर करतात, लेंथ मध्ये. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 पिकोमीटर. ओके, ठीक आहे. मी पुढे कंटिन्यू करतोय. पाहिजे लिटर म्हणजेच व्हॉल्यूमचं युनिट आहे. लिटर अँड एसआय युनिट. मग इथे आता आपल्याला एक चार्ट असं डायग्राम दिलेला आहे आणि हे थोडंफार रुबिक्स क्यूब असतं ना, पण रुबिक्स क्यूब काय आहे, त्याच्यामध्ये क्यूब जे आहेत ते कमी असतात, ह्याच्यामध्ये जास्त दाखवलेले आहेत. मग इथे ओके, हा डायग्राम जो आहे तो मी मोठा करतो. इथे प्रत्येक क्यूबची जी ही छोटे छोटे क्यूब आहेत ना, त्याची लेंथ LBH, लेंथ ब्रेथ हाईट काय दिली, लांबी रुंदी उंची काय दिलेली आहे, 1 सेंटीमीटर दिलेली आहे. मग याची जर बेटा इथे आता इथे जर मी व्हॉल्यूम काढलं या छोट्याशा क्यूबचं, मला या क्यूबचं व्हॉल्यूम काढायचं आहे. ओके, मी इथे काय करतो, ठीक आहे, इथे या क्यूबचं व्हॉल्यूम काढायचं आहे. तर या क्यूबचं व्हॉल्यूम काय, 1 cm³. पण असे किती क्यूब्स प्रेझेंट आहेत, तर इथे या रो मध्ये 10 क्यूब्स प्रेझेंट आहेत. या रो मध्ये किती आहेत, असे हे 10 आहेत, आणि असे किती आहेत, हे 10 आहेत. 10 इंटू 10 इंटू 10 म्हणजे 1000 मीन्स 1 स्मॉल क्यूब, 1 स्मॉल क्यूब चं व्हॉल्यूम किती आहे, 1 सेंटीमीटर क्यूब. मग आता 1000 स्मॉल क्यूब आहेत, मग त्याचं व्हॉल्यूम काय होईल, 1000 cm³. आणि या cm³ आपण काय म्हणतो, मिली लिटर. आणि 1000 cm³ म्हणजे 1 लिटर असं. मग 1000 cm³, आता इथे मी हे क्लीन करतो, पहा पुन्हा एकदा जरा. 1 क्यूबचं व्हॉल्यूम किती येईल, 1 cm³. मग 1000 क्यूबचं व्हॉल्यूम किती येईल, 1000 cm³ किंवा 1000 ml. ओके, मग इथे हा जो cm³ आहे त्याच्याच आपण काय यूज करू शकतो, ml. मग cm³ ml, 1000 cm³ किंवा ml. आता 1000 cm³ किंवा 1000 मिलीलिटर म्हणजेच काय, 1 लिटर किंवा 1 dm³. ओके, ठीक आहे. मी आता हे रफ करतो. पुढे पहा, इथे जे व्हॉल्यूम दिलेलं आहे ते पहा. व्हॉल्यूम कशामध्ये दिलेलं आहे, 1000 cm³. आपल्याला माहित आहे 1000 cm³ किंवा 1000 ml. cm³ म्हणजेच ml आणि dm³ म्हणजेच लिटर. cm³ इज इक्वल टू ml
and dm cube is equal to liter. 1000 इथे 1000 cm cube, हे cm cube आणि ml काय आहेत, सेम आहेत, आणि हे dm cube आणि लिटर काय आहेत, हे दोघे सेम आहेत. ओके. आता हा जो डायग्राम दिलेला त्याच्यामध्ये 1 लिटरचा असा क्यूब घेतलेला आहे आणि त्याचे सेक्शन दाखवलेले आहेत. मग हा प्रत्येक सेक्शन जो आहे, प्रत्येक क्यूब जो आहे छोटे छोटे, हा कशाचा असेल, 1 cm क्यूबचा, आणि हा संपूर्ण क्यूबचं व्हॉल्यूम किती येईल, 1 dm क्यूब किंवा 1 लिटर हे व्हॉल्यूम आहे. ओके. हा डायग्राम तुम्हाला कळला असेल. मी पुढे जातो. ओके. आता इथे व्हॉल्यूम जे आहे ते कसं मेजर करतात लॅबोरेटरीमध्ये आणि कोणते ॲपरेटस यूज करतात, कोणते युटेन्सिल्स यूज करतात ते दिलेलं आहे. व्हॉल्यूमेट्रिक ग्लास ॲपरेटस, याला आपण म्हणतो ग्रॅज्युएटेड सिलेंडर. लक्ष द्या. आता बेटा ग्रॅज्युएटेड म्हणजे काय, हा जो ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ग्रॅज्युएटेड म्हणजे ही जी मार्किंग केलेली आहे ना, हे पहा, त्याला आपण म्हणतो अंकित केलेला, असं ग्रॅज्युएटेड सिलेंडर. मग हा सिलेंडर किती ml चा आहे, 100 ml चा. ओके. त्याच्यानंतर दाखवलेलं आहे 25 ml पिपेट. हे पिपेट दाखवलेलं आहे. हे पिपेट जे आहे ते किती ml चं दिलेलं आहे, 25 ml व्हॉल्यूम असलेलं पिपेट. कॅलिब्रेशन मार्क इंडिकेट म्हणजे इथे कॅलिब्रेट केलेलं आहे की इथपर्यंत जर आपण ते लिक्विड घेतलं तर एक्झॅक्ट 25 ml भरेल. आता हे कसं यूज केलं जातं, तर अशा रीतीने हे पिपेट आहे, असं सक करतात असं, आणि लगेच बोट ठेवतात आणि व्हॉल्यूम बघतात की किती ml आहे. 25 ml असेल तर ते सेपरेट एक्सपेरिमेंटसाठी काढलं जातं. त्याच्यानंतर इथे थर्ड जो डायग्राम दिलेला आहे तो दिलेला आहे 50 ml ब्युरेट. ब्युरेट अशी एक लॉंग ट्यूब असते, म्हणून इथे ती लेंथ जी आहे तिथे अशी ब्रेक दाखवलेली आहे. ब्युरेट जी आहे ती 50 ml ची असते. किती ml ची असते, 50 ml ची. ब्युरेट ही जी आहे ही 50 ml ची आहे, 50 ml. पिपेट जी आहे ती 25 ml ची असते. आता ब्युरेट मोस्टली कशासाठी यूज होते, तर ब्युरेट यूज होते टायट्रेशन एक्सपेरिमेंटसाठी. ऍसिड इज टायट्रेटेड अगेन्स्ट बेस. ऍसिड बेस टायट्रेशन जेव्हा होतं तेव्हा ही ब्युरेट आपण यूज करणार आहोत. ओके. त्यानंतर दिलेला आहे 250 ml. 250 ml व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. 250 ml व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. हा जो फ्लास्क आहे तिथे हा असं वर झाकण दिलेलं आहे किंवा कॉक दिलेला आहे की तो बसवला आणि मिक्सिंग करण्यासाठी मोस्टली हे यूज होतो. मेजर म्हणजे एखादं सोल्युशन जे आहे ते मिक्स करण्यासाठी, आणि ते एक्झॅक्ट त्याचं व्हॉल्यूम किती आहे, 250 ml व्हॉल्यूम दिलेला आहे. 250 ml चा असतो, काही वेळा तो 1 लिटरचाही असू शकतो. ओके. ठीक आहे. मी आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. त्यांना सांगा की 11वी केमिस्ट्रीची टीचिंग सुरू झालेली आहे. धन्यवाद.